स्वागत आहे आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा, बातम्यांचं अर्धशतक। नवी मुंबईतील खारघरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे पांडवकडा धबधब्याचं रूप खुललंय। डोंगर रांगांमधून उंचावरून कोसळणाऱ्या या धबधब्याची पर्यटकांना भुरळ। गेल्या काही वर्षांमधून अनेक मृत्यू झाल्यामुळे पर्यटकांना या धबधब्याजवळ बंदी घालण्यात आली आहे। सिंधुदुर्गातील कणकवलीचा सावडाव धबधबा ओसंडून वाहतोय। मुंबई गोवा महामार्गाजवळ धबधबा असल्यानं पर्यटक याचा आनंद लुटतात। कोल्हापूरचा प्रसिद्ध राऊतवाडीचा धबधबा ओसंडून वाहू लागला। राधानगरी तालुक्यातला हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। पावसाच्या आगमनानंतर पुण्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील भीमाशंकर परिसर निसर्ग सौंदर्यानं बहरलाय। धुक्याचे ढग, रिमझिम पाऊस आणि हिरवाईनं नटलेल्या वनराईची पर्यटकांना भुरळ। बुलढाण्यात 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप, सातपुड्यानं पांघरलाय हिरवा शालू। वीकेंडमुळे पर्यटकांचं आकर्षणही वाढलंय। रायगड जिल्ह्यातील पाली नागोठणे परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला। आंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। भेरव ते कुरावले पाट्याजवळच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। अंबरनाथ आणि बदलापूर परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी। अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर जवळून वाहणाऱ्या वालधुनी नदीला पूर। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। अकोल्याच्या तेल्हारात नव्यानं बांधलेला 1,60,00,000 रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला। भोकर काळेगाव रस्त्याच्या कामाविरोधात अनेक तक्रारी। अपूर्ण काम असताना देखील कंत्राटदाराला पूर्ण देयक दिलं। निकृष्ट कामामुळे नागरिकांचे हाल, तरीही कारवाई नाही। मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवरती लोकांची गर्दी। रेड अलर्ट दिलेला असताना देखील लोक ऐकत नसल्यानं महापौर रितू तावडे ॲक्शन मोडमध्ये। कोस्टल रोड जवळील समुद्र किनाऱ्यांवरती मौज मजा करण्यासाठी लोकांची गर्दी। मुंबईतील पवई IIT परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरती पाणी साचलं। पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची तारांबळ। पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेनं उपाययोजना करण्याची आवश्यकता। आणि यानंतर एक मोठी बातमी मुंबईमधून। मुंबईच्या ताज हॉटेल शेजारी एक मोठं झाड कोसळलेलं आहे। ताज हॉटेल समोर झाड पडल्यामुळे रस्ता देखील बंद झालाय, तर कोसळलेल्या झाडामुळे एका कारचं नुकसान झाल्याचं कळतंय। याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बडे सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, मुंबईमध्ये सातत्यानं या घटना घडताना दिसतायत। आता ताज हॉटेल शेजारी हे झाड कोसळलेलं आहे। काय उपाययोजना नेमक्या करण्यात येत आहेत आणि वाहतूक कोंडीची काय समस्या आहे? आकांक्षा, जर या ठिकाणी बघितलं तर माझ्या मागेच हा रे हाऊस बेस्ट मार्ग जो आहे त्या ठिकाणी हे झाड कोसळलेलं आहे। आणि माझ्या उजव्या बाजूला जर बघितलं तर हे ताज हॉटेल आहे आणि ताज हॉटेलला लागूनच असलेला हा अतिशय रहदारीचा असलेला रस्ता आहे। सुदैवाने आपण जर बघितलं तर आज खऱ्या अर्थाने रेड अलर्ट होता आणि त्यामुळे खूप कमी प्रमाणात मुंबईकर जे आहेत या परिसरात आले। नाहीतर पावसामध्ये आपल्याला नेहमी हा रस्ता जो आहे तो पर्यटकांनी या ठिकाणी भरलेला पाहायला मिळतो। मात्र ज्यावेळेस हे झाड या ठिकाणी रस्त्यावर कोसळलं त्यावेळेस ही एक गाडी जी आहे ती या ठिकाणी उभी होती आणि या गाडीच्या पुढे जर बघितलं तर आपण या गाडीचं थोडंफार नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। मात्र सुदैव म्हणावं लागेल की ज्यावेळेस हे झाड या ठिकाणी कोसळलं त्यावेळेस त्या ठिकाणी खूप कमी अशी रहदारी या ठिकाणी होती। मात्र आता घटनास्थळी अग्निशमन दल असेल, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, मुंबई पोलीस असतील हे दाखल झालेले आहेत आणि हे झाड जे आहे ते मशीनच्या साहाय्याने कट करून जे आहे ते बाजूला करण्याचा प्रयत्न सध्या या ठिकाणी आपल्याला हे सगळे कर्मचारी करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितले तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष जे आहेत ते कोसळण्याच्या समस्या समोर येत आहेत। अशाच प्रकारे हे असलेलं रेंट्रीचं झाड जे आहे ते फुटपाथला लागूनच असलेलं झाड होतं। मात्र इतकं मोठं भलं मोठं झाड जे आहे ते या ठिकाणी कोसळलेले आहे। त्यामुळे वारंवार मुंबईमधील झाडांच्या संदर्भातल्या ऑडिटचा प्रश्न जो आहे तो समोर येतो आहे। एका विद्यार्थ्याचा जीव जो आहे तो झाड कोसळून या ठिकाणी चेंबूरमध्ये झाल्यानंतर खरं तर अशा प्रकारे झाड कोसळण्याच्या ही समस्या जी आहे त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात रोष जे आहे ते मुंबईकर या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत। सध्या हा मार्ग जर आहे तो पूर्णपणे रहदारीसाठी बंद करण्यात आलेला आहे। पर्याय मार्गाने जे आहे ती वाहतूक वळवलेली आहे। आणि जर माझ्या समोर बघितलं तर आपण हा गेटवे ऑफ इंडियाचा परिसर आहे आणि त्यामुळे इथून मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात।
सुदैवाने या ठिकाणी ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस इथे कोणीही नव्हतं आणि म्हणून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गाडीचं थोडंफार नुकसान झालेलं आहे आणि मोठी जीवितहानी जी आहे ती या ठिकाणी टळलेली आहे. नक्कीच आकांक्षा. नक्कीच धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी पाहूया. चेंबूर दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाला आता जाग आलेली आहे. शाळांबाहेरच्या वृक्ष छाटणीला सुरुवात करण्यात आली आहे. दादरच्या बालमोहन विद्या मंदिर समोरच्या वृक्षांची छाटणी करण्यात आलेली आहे. मंगळवारी चेंबूर परिसरामध्ये एका व्हॅनवरती झाड कोसळलेलं होतं. यामध्ये 11 वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आलेली आहे. चेंबूर परिसरात झाड कोसळून झालेल्या 11 वर्षीय विद्यार्थीच्या मृत्यूनंतर अखेर पालिकेला जाग आली असून शाळांच्या आसपासची वृक्ष छाटणी करण्यास पालिकेने सुरुवात केलेली आहे. आपण सध्या दादरच्या बालमोहन विद्या मंदिर समोर आहोत आणि इथे जर बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात वृक्षांची छाटणी करण्यात आलेली आहे. त्यांच्या फांद्या ह्या कापण्यात आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे छाटणी करणं हा मान्सून पूर्व तयारीचा भाग असतो. मात्र यावेळेला आपण बघतोय की पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झाली. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं कोसळली. त्यात विद्यार्थ्याचा तर मृत्यू झालेलाच आहे, तर अनेक गाड्यांचं देखील नुकसान झालेलं आहे. तर कुठे मॅनहोलमध्ये पडून एका मुंबईकराला आपले प्राण देखील गमवावे लागलेले आहेत. बालमोहन विद्या मंदिरचा परिसर आहे आणि जेव्हा शाळा सुरू असते तेव्हा मोठ्या प्रमाणात इथे विद्यार्थ्यांचा वावर असतो. लहान मुलं याच रस्त्याने जातात आणि चेंबूरच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण बघतोय की पालिकेकडून सध्या काळजी घेतली जाते. मंगळवारी चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवरती एक भलं मोठं झाड कोसळलं आणि त्यात विहान श्रीवास्तव नावाच्या 11 वर्षीय मुलाला जीवाला मुकावं लागलं. तर त्याच्यासोबत असलेले काही विद्यार्थी हे या दुर्घटनेत जखमी देखील झालेले आहेत. त्यामुळे पालिकेला टीकेचं धनी देखील व्हावं लागलं होतं आणि आता त्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून उशिरा का होईना पण पालिकेकडून आता काळजी घेत जात असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. पुढची बातमी आहे भांडूपमधून. भांडूपच्या सोनपूरमध्ये कन्स्ट्रक्शन साईटच्या लगत असलेला फुटपाथ हा खचलेला आहे आणि त्यासोबतच कन्स्ट्रक्शन साईटला लावण्यात आलेले पत्रे देखील कन्स्ट्रक्शनसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याच्या पाण्यामध्ये बुडून गेलेले आहेत. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यामध्ये या ठिकाणचं मोठं नुकसान मात्र झालं. आणि मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये पुन्हा एकदा पावसानं जोर धरलेला आहे. गोरेगावातील फिल्म सिटी रोड या भागामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं दिसतंय. मुख्य रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि याबरोबरच पालघरच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. सफाळे परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. घरांमध्ये पाणीही शिरलेलं आहे आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालंय. देखिए बचा के आइए, बचा के लेके आइए उन लोग को. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी आहे अकोल्यामध्ये. अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम गावामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं जोरदार आंदोलन. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शिवसैनिकांकडून अकोला अकोट मार्गावरती रास्ता रोको. 15 दिवसात रस्त्याची डागडुजी न झाल्यास अभियंत्याला बांगड्या घालून साडी नेसवणार, नितीन देशमुखांचा इशारा. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस. अंधेरी एमआयडीसी परिसरामध्ये रोल्टा जंक्शन जवळ रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी. एमआयडीसीकडून जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला जाण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी. वसईच्या मधुबन परिसरामध्ये 4ही रस्त्यांवरती पाणी. पावसाचा जोर वाढल्यानंतर मधुबन परिसर पूर्णपणे पाण्याखाली. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. वसईच्या मिठागर परिसरामध्ये मुसळधार पाऊस. परिसरात कमरे इतकं पाणी साचल्याचं चित्र. नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास. महावितरणानं वीज पुरवठा देखील बंद केला. वसई विरार शहरालगत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. चंदनसार कोपरी गावामधील रस्ता 3 फूट पाण्याखाली. डोंगर रांगांवरच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे साचलेल्या पाण्यातून जीव धोक्यात घालून नागरिकांना प्रवास करावा लागतोय. वसई विरारच्या राजवली रोड परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलं. सुधामनगरमध्ये अडकलेल्या 25 नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुटका. प्रशासनाचं नागरिकांना आवश्यक असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन. नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसरामध्ये कमरे इतकं पाणी. कमरे इतक्या पाण्यामधूनच वाट काढताना नागरिकांचा अडचणींचा सामना.
मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. विलेपार्ले पूर्व नेहरू रोडवरती 1.5 फुटांपर्यंत पाणी साचलं. पाण्यामुळे अनेक गाड्या रस्त्यातच बंद. नागरिकांना मोठा त्रास. पालघरच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस. कपाशी केळवा रोड स्टेशन रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे. पालघर शहरासह परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पालघर सातपाडी रोडवरच्या टेंभोडे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. पुराच्या पाण्यामुळे वाहन चालकांची तारांबळ. प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन. रायगडमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस. खोपोलीतील मुख्य रस्ते आणि सखल भागात पाणी साचलं. प्रशासन सतर्क. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. 1,30,888 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. महाबळेश्वरमधील वेण्णा तलावातील पाणीसाठ्यात वाढ. तर पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे छोटे धबधबे ओसंडून वाहू लागलेत. पावसाची संततधार राहिल्यास तलावही ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम घाटात मुसळधार पाऊस. साताऱ्यातील महाबळेश्वर ते रायगडमधील पोलादपूरला जोडणारा आंबेनळी घाट 4 दिवस बंद. दाट धुका आणि दरडीचा धोका असल्यामुळे घाट वाहतुकीसाठी बंद राहणार. भिवंडीत मुसळधार पावसामुळे कामवारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या परिसरामध्ये घरामध्ये पाणी शिरलं. घरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. भिवंडी चाविंद्र परिसरामध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप. अनेक वाहनं पाण्याखाली अडकलेली आहेत. पाण्यातून मार्ग काढत नागरिकांची घराकडे वाटचाल. महाबळेश्वर जवळील नावली गावामध्ये मुसळधार पावसाचा तडाखा. गावामध्ये शेत जमिनी, घरं, रस्ते खचलेले आहेत. तर गावाची पाण्याची टाकीही कोसळण्याची भीती आहे. मुंबईच्या पवईतील हिरानंदानी परिसरामध्ये मुसळधार पावसाचा फटका. मोठं झाड कोसळून 4 गाड्यांचं नुकसान. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस. चेंबूरमध्ये आणखी एक झाड कोसळलं. वसंत सिनेमाजवळ झाड कोसळलेलं आहे. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. कल्याणपूर्व लोकग्राम परिसरामध्ये झाड कोसळलंय. झाड कोसळल्यामुळे 2 गाड्यांचं मोठं नुकसान. सुदैवानं या घटनेमध्ये कोणालाही इजा झालेली नाही. बातमी आहे रायगडमधून. रायगड जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला फटका बसलाय. महामार्गावरच्या कर्नाळा खिंडीमध्ये बांधणवाडीजवळचा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे. तर रस्त्यावरती गुडघाभर इतकं पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतोय. मुंबई गोवा महामार्गावरची रायगड जिल्ह्यातली ही दृश्य आपण पाहतोय. रायगडमध्ये सकाळपासूनच जोरदार असा पाऊस बरसतोय. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी गोंदियामधून आहे. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातल्या म्हसगाव मार्गावरती आंब्याचं मोठं झाड उन्मळून पडल्याची घटना. विद्युत खांबावरती झाड कोसळल्यामुळे वीज पुरवठा खंडित. म्हसगाव कमरगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामधील चिखली गावामध्ये जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था. भिंतीला भेगा पडल्यात तर 3 पत्र्यामधून पाणी गळतंय. नवीन वर्गखोल्या बांधून द्याव्यात विद्यार्थ्यांची मागणी. ठाण्याच्या मुंब्र्यातील संजय नगरमध्ये भिंत कोसळली. घटनेमध्ये 3 घरांचं नुकसान. सुदैवानं कुणालाही दुखापत नाही. महानगरपालिकेची टीम घटनास्थळी दाखल. धुळे जिल्ह्यामध्ये एसटीचा भोंगळ कारभार. साक्री पिंपळनेर बसच्या छताला गळती. पावसाचं पाणी थेट बसमध्ये शिरलंय. बसमधून विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास. डोंबिवलीत सकाळपासूनच मुसळधार पावसाची हजेरी. एमआयडीसी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलंय. वाहन चालकांना मोठा मनस्ताप. कार्ल्याजवळच्या एकविरा देवी मंदिराच्या पायऱ्यांवरून पाण्याचा लोट. डोंगरांवरून वेगानं वाहणाऱ्या या पाण्यामुळे पायऱ्यांवरून जाताना भाविकांना अडचण येते. वाशिमच्या कारंजा शहरासह परिसरामध्ये मुसळधार पाऊस. शहरातील रस्ते जलमय. जनजीवन विस्कळीत. भंडाऱ्याच्या धापेवाडा बॅरेजमधून पूर्वसूचना न देता पाणी सोडलं. वैनगंगेत ट्रॅक्टरसह 3 वाहून गेलेले आहेत. मात्र पोहून त्यांनी जीव वाचवलाय. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांची अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस. अमरावतीच्या मोर्शी तालुक्यामध्ये निकृष्ट बियाणामुळे शेतकरी संकटात.
बूस्टर कंपनीच्या हुतुतू सोयाबीनची उगवणच झालेली नाही असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पेरणीनंतर 10 दिवस उलटले तरी शेती रिकामी, शेतकरी आर्थिक विवंचनेत. तुळजाभवानी देवस्थानचं जमीन घोटाळा प्रकरण महसूल मंत्री बावनकुळेंच्या आदेशानुसार 8 दिवसात चौकशी समिती स्थापन होणार. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून अहवाल मागवला जाणार. देवस्थानच्या 403 एकर जमीन खासगी नावावरती केल्याचा मंदिर महासंघाचा आरोप. गडचिरोलीच्या गुरवळा हिरापूरमध्ये भूसंपादनाला विरोध. विमानतळासाठी भूसंपादन रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं 5व्या दिवशी देखील आंदोलन. तहसीलदारांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण गावकऱ्यांच्या रोषामुळे परतलेत. जी.आर. रद्द होईपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा पालकांचा पवित्रा. वर्ध्याच्या रासा घोणसा इथं घराच्या वरांड्यामध्ये अस्वल आणि पिल्लाचं दर्शन. ग्रामस्थांच्या प्रयत्नांनंतर अस्वल तिथेच आहे. वनविभागाकडे मदतीची मागणी केली. यवतमाळमधील दिव्यांग बांधव निघाले विठुरायाच्या दर्शनाला. दिव्यांग बांधवांच्या पायी दिंडीला सुरुवात. मागील 3 वर्षांपासून सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीनं दिव्यांगांची पंढरपूर वारी. 22 गावांचा थांबा घेत 521 किलोमीटरचा प्रवास करत दिंडी पंढरपूरकडे रवाना. सोलापूरच्या अकलूज इथल्या दरोड्याचा पोलिसांनी छडा लावलाय. 12,47,000चा मुल्यमाल जप्त. धाराशिवचे 3 आरोपी ताब्यात. दरोड्यामध्ये सोनाराचा देखील सहभाग आहे तर गुन्ह्यामधील आणखी 4 सराईतांचा शोध सुरू आहे. वाशिमच्या कुपटा गटामध्ये टिप्पर आणि कारची समोरासमोर धडक. अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू. कारंजा मानोरा मार्गावरची घटना आहे. अमरनाथ यात्रेचा आज दुसरा दिवस. कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये अमरनाथ यात्रेला सुरुवात. यात्रेकरूंची 3री तुकडी जम्मूमधून रवाना. भाविकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन. व्हेनेझुएलामध्ये भारतीय खलाशाच्या मृत्यूनंतर धक्कादायक प्रकार उघड. खलाशाच्या मृतदेहात महत्त्वाचे अवयवच नसल्याचा प्रकार. व्हेनेझुएलात मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाल्याचं नमूद. यूपीमध्ये पुन्हा केलेल्या शवविच्छेदनामध्ये अवयव गायब असल्याचं उघड. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला. बलूच लिबरेशन आर्मीनं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी. पाकिस्तानच्या तटरक्षक दलाकडून 30 जवान शहीद झाल्याचा दावा. इराणच्या अयातुल्ला खामेनी यांना भारत सरकारकडून श्रद्धांजली अर्पण. बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गिरिटा तेहरानमध्ये उपस्थित. महबूबा मुफ्ती त्याचबरोबर सलमान खुर्शिद यांच्यासह भारतातील धार्मिक नेते देखील श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले. रशियाच्या उरल पर्वतरांगांमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूर. अनेक शहरांमधून शेकडो लोकांना बाहेर काढलेलं आहे तर बिलिंबे शहरामध्ये गुडघाभर पाणी साचलंय. येकातेरिनबर्गमध्ये देखील धरणं ओसंडून वाहत आहेत.